नमस्कार. इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आता 6व्या युनिटचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. 6व्या युनिटच्या स्वाध्यायामध्ये आता आपल्याला एकूण 6 प्रश्न बघायचे आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद असणारा पहिला देश म्हणजे? याचं उत्तर पाहिजे अमेरिका. अमेरिका हा न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश आहे. पान क्रमांक 44 पहिल्याच पेजवर याचं उत्तर आपल्याला दिसून येते. न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा देश म्हणजे अमेरिका. या पॅरेग्राफवर आपल्याला या पॅरेग्राफवर दिसून येते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, न्यायमंडळाची प्राथमिक कार्य आहे. याचं उत्तरसुद्धा आहे अभिनिर्णय. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य अभिनिर्णय आहे. याचं उत्तरसुद्धा आपल्याला 44 नंबरवरच्या पेजवर सापडून येते. न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य हे अभिनिर्णय हे आहे. त्याच्यानंतर आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. लिखित राज्यघटना भारत, न्यायिक पुनर्विलोकन युनायटेड किंगडम आणि स्वतंत्र न्यायमंडळ अमेरिका. याची चुकीची जोडी आहे 2 नंबरची न्यायिक पुनर्विलोकन. याचं उत्तर पाहिजे अमेरिका, USA. युनायटेड किंगडममध्ये नसून अमेरिकेत न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्त्व आहे. त्याच्यानंतर दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यातलं पहिलं आहे, सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात दाखल केलेली याचिका. याचं उत्तर पाहिजे जनहित याचिका. सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात केलेली याचिका म्हणजे जनहित याचिका. त्याच्यानंतर आहे दुसरं, न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया. याचं उत्तर आहे महाभियोगाची प्रक्रिया. तिसरा आहे, विशिष्ट बाबींशी निगडीत खटले विशिष्ट न्यायालयात दाखल करता येण्याचे अधिकार क्षेत्र. याला मूळ अधिकार क्षेत्र असं म्हटलं जाते, मूळ अधिकारिका असं म्हटलं जाते. याचं उत्तर 5 क्रमांक 45 दिसते. विशिष्ट बाबींशी निगडीत काही विशिष्ट खटले न्यायालयात दाखल केले जातात, त्याला काय म्हटलं जाते? मूळ अधिकारिता असं म्हटलं जाते. तर या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहील मूळ अधिकारिता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संकल्प चित्र पूर्ण करा. त्यामध्ये रिट्स. आता या रिट्सचं उत्तर आहे पुस्तकात दिलेलं आहे. रिट्समध्ये पान क्रमांक 46 विविध प्रकारच्या रिट्स दिलेल्या आहेत. देहोत्पत्ती त्याला हेबियस कॉर्पस म्हणतो. परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छ आणि प्राकर्षण अशा 5 प्रकारच्या रिट्स तिथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. त्यातलं पहिलं आहे, अमेरिकेतील न्यायाधीशांच्या नेमणुकीला सिनेटची संमतीची गरज नसते. हे उत्तर चूक आहे. अमेरिकेतील न्यायाधीशांच्या नेमणुकीला सिनेट सभागृहाच्या संमतीची गरज असते. त्याच्यानंतर दुसरं आहे, भारताचं न्यायमंडळ स्वतंत्र आहे. हे उत्तर बरोबर आहे. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ हे पूर्णतः स्वतंत्र आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 आहे, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ यातील सहसंबंध स्पष्ट करा. तर आपल्याला न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ याचा सहसंबंध या पेज क्रमांक 48 दिलेला आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर न्यायमंडळ हा कायदे करण्याच्या प्रक्रियेत कार्यकारी मंडळ, संसद या दोन्ही मंडळाचा समावेश असल्यामुळं कार्यकारी मंडळ हा इथून पॅरेग्राफ चालू करून इथपर्यंत तुम्हाला लिहिता येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय
तर या कार्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचं काही दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अनेक कार्य करतात. त्यातील एक कार्य म्हणजे हा मुद्दा, तिसरा मुद्दा लिहिता येईल, चौथा मुद्दासुद्धा लिहिता येईल. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आणखी एक महत्त्वाचे कार्य करतात ते म्हणजे संविधानाने मूलभूत हक्काचं रक्षण करणं. त्याच्यानंतर हा सुद्धा मुद्दा तिथं लिहिता येईल. भारतीय संविधानाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांना मूलभूत हक्क आणि कायदेशीर असे 3 मुद्दे या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, न्यायमंडळाच्या न्यायाधीशाच्या नेमणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणं आवश्यक आहे. न्यायमंडळाची न्यायाधीशांच्या नेमणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला कॉलेजियम पद्धतीचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आपल्याला लिहावं लागेल. या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे. 1900 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने इथून उत्तर चालू करता येते. 1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीचा अर्थ लावताना असे म्हटले आहे की न्यायाधीशांच्या नियुक्त्यामध्ये न्यायमंडळाची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने एक सरन्यायाधीश आणि 4 ज्येष्ठतम न्यायाधीशांचे एक मंडळ दिले. त्याला कॉलेजियम असं म्हणतात. हे मंडळ सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नावे राष्ट्रपतींना सुचवतात आणि या प्रक्रियेमुळे न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत शासनाचा सहभाग होतो. इथपर्यंत सहभाग कमी होतो. इथपर्यंतचं उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर न्यायालयीन सक्रियता आजच्या काळात महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी न्यायालयीन सक्रियता विषयीचं मत लिहिता येईल. न्यायालयीन सक्रियता हा मुद्दा जरी लिहिला तरी त्याचं उत्तर मिळून जाते. त्याच्यानंतर प्रश्न 6वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. त्यामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाची प्रक्रिया स्पष्ट करा. त्यामध्ये 4 मुद्दे स्पष्ट करायचे आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ, आवश्यकता, सुरुवात कधी आणि कुठे झाली आणि भारतीय संदर्भ असे 4 मुद्दे स्पष्ट करायचे. न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रक्रिया, त्यामध्ये पहिला पॅरेग्राफ जो आहे लिखित राज्यघटनेपासून इथपर्यंत, यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अर्थ सांगता येईल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आवश्यकता. तर इथून दुसरा जो पॅरेग्राफ आहे तिथून इथपर्यंत दुसऱ्या मुद्द्याचं उत्तर होईल. त्याच्यानंतर तिसरा आहे सुरुवात कधी आणि कुठे झाली. तर हा तिसरा जो पॅरेग्राफ आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात 1803 अमेरिकेत झाली. इथून इथपर्यंत त्याचं उत्तर लिहिता येईल. गरजेचे आहे इथपर्यंत. आणि शेवटचा आहे भारताचा संदर्भ. तर हा जो पॅरेग्राफ दिसत आहे, भारतीय संविधानातसुद्धा न्यायालयीन अधिकार आहे, इथून त्याचं उत्तर लिहिता येईल. भारतीय संविधान संदर्भातसुद्धा काही घटना, बाह्य घटना दुरुस्त्या ठरवता येतात. तर हे मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट करते. तर अशा प्रकारे आपलं दुसरं युनिट पूर्णतः झालेलं आहे. तर दुसऱ्या युनिट झाल्यानंतर आपल्याला तिसरं युनिट पाहायचं आहे, लोकप्रशासन. यामध्ये आपल्याला 7वा घटक आणि 8वा घटक हे 2 घटक आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचे. धन्यवाद.